श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, 15 वर्षांनंतर उद्या 1 एप्रिलपासून देशात जनगणनेच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या जनगणनेची प्रक्रिया, त्यातलं वेगळेपण आणि त्याचं महत्त्व या आणि अशा पैलूंबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आणि भविष्यातल्या अचूक नियोजनाचा मुख्य आधार असतो तो म्हणजे तिथली जनगणना. दर 10 वर्षांनी होणारी ही महत्त्वाची प्रक्रिया 2011 नंतर म्हणजेच 15 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर उद्यापासून प्रत्यक्ष सुरू होते. खरं तर जनगणना म्हणजे केवळ लोकसंख्येची मोजणी नसून ते बदललेल्या भारताचं एक सांख्यिकीय आणि सामाजिक प्रतिबिंब असणार आहे. देशातील घरांची सद्यस्थिती, नागरिकांचं बदललेलं राहणीमान आणि डिजिटल क्रांतीमुळे आलेली सामाजिक स्थित्यंतरं समजून घेण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या प्रक्रियेत घरांची यादी तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष कुटुंबनिहाय माहिती गोळा करण्यापर्यंतचे विविध टप्पे पार पाडले जाणार आहेत. या जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारा माहितीसाठा पुढच्या 10 ते 15 वर्षांसाठीच्या सर्व सरकारी धोरणांची दिशा आणि प्राधान्यक्रम ठरवताना कामी येणार आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या जनगणना प्रक्रियेचं एकूण नियोजन कसं असणार आहे याबद्दल देशाचे जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी काल बातमीदारांशी बोलताना दिलेली माहिती आपण ऐकूया. जनगणना का संदर्भ तिथि ये महत्वपूर्ण होता है। संदर्भ तिथि मार्च 1 आवर्स यानी कि 28 फरवरी 2027 और 1 मार्च 2027 की मध्य रात्रि वो संदर्भ तिथि है। जो पहली अधिसूचना जनगणना की मंशा कराने की प्रकाशित हुई है 16 जून 2025 को, उसमें संदर्भ तिथि, इस संदर्भ तिथि की वजह से ही इसे जनगणना 2027 कहते हैं। यद्यपि की जनगणना अधिसूचना 16 जून 25 के प्रकाशन के बाद से ही उसकी प्रक्रिया शुरू हो गई है, लेकिन संदर्भ तिथि 1 मार्च 27। तो जनगणना का जो आउटकम होगा वो हर एडमिनिस्ट्रेटिव यूनिट का, राज्य का, जिले का, ग्राम का, वार्ड का, सभी एडमिनिस्ट्रेटिव यूनिट का एक स्नैपशॉट पॉपुलेशन का और विभिन्न आंकड़ों का एक स्नैपशॉट उस वक्त का 1 मार्च 2027 00 आवर का प्राप्त होगा। इसलिए इस संदर्भ तिथि का बहुत अधिक महत्व है। जनगणना भारत में 2 चरणों में संपन्न होती है। पहला चरण हाउस लिस्टिंग एंड हाउसिंग सेंसस, मकान सूचीकरण और मकानों की गणना। तो जैसा कि नाम से ही स्पष्ट है, इसमें हाउस होल्ड की जानकारी ली जाती है। घर की हाउसिंग कंडीशन क्या है, उनमें उपलब्ध सुविधाएं क्या हैं और जो परिसंपत्तियां जो धारित की जा रही हैं उनके बारे में जानकारी ली जाती है। कोई व्यक्तिगत जानकारी इस चरण में नहीं ली जाती और इस चरण में जानकारी लेते हैं और दूसरे चरण के लिए एक फ्रेम का काम करता है। दूसरा चरण जिसे पॉपुलेशन इनुमरेशन, जनसंख्या गणना कहते हैं, उसमें विभिन्न जनसांख्यिकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आप्रवासन, माइग्रेशन और प्रजनन संबंधी जानकारी एक एक व्यक्ति का, नवजात से लेकर के किसी व्यक्ति का, किसी भी उम्र का व्यक्ति हो, हर के बारे में निर्धारित प्रश्नों पे सूचना प्राप्त की जाती है। श्रोते हो, यंदाच्या जनगणनेचं सर्वात मोठं आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणार आहे. यामुळे कागदी दस्तावेजांपासून सुटका होण्याला सुरुवात होणार आहे. मोबाईल ॲप, विशेष पोर्टल आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहितीचं संकलन केलं जाणार आहे. यासाठी लाखो कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही दिलं गेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे नागरिक स्वतः आपली माहिती सेल्फ इन्युमरेशन पोर्टलवर भरू शकणार आहेत, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल. डिजिटल पद्धतीमुळे माहितीचं संकलन, वर्गीकरण तर सुलभ होईलच, सोबतच विश्लेषणासाठी अचूक माहितीसाठाही आपल्या हाती असणार आहे. याबद्दल अधिक सविस्तर सांगताहेत
ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने. यंदाची जनगणना ही पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होत आहे याची आपल्याला कल्पना असेल. यावेळची प्रक्रिया, त्यासाठी वापरलेली साधने आणि त्याचे परिणाम हे पूर्वीच्या पारंपरिक जनगणनेपेक्षा लक्षणीय वेगळे आहेत. आपल्याला माहीत आहे की या आधीच्या जनगणना ह्या पेपर आधारित असायच्या. म्हणजे कागदी फॉर्मवर माहितीचं संकलन व्हायचं, नंतर मग मॅन्युअली त्याची डाटा एंट्री व्हायची. एकंदरीत ती प्रक्रिया वेळखाऊ, किचकट आणि अनावधानानं चुकाही भरपूर व्हायच्या. माहिती संकलन होऊन त्याचं डाटा विश्लेषणासाठी खूप वेळ जायचा. अनेक लोक अनेक तास वाया जायचे, वेळ लागायचा आणि कामाचा गुंताही वाढायचा. पण यावर्षी आपल्या भारताची डिजिटल जनगणना होणार आहे. माहिती संकलन मोबाईल ॲपद्वारे होईल. ऑन दी स्पॉट डिजिटल माहितीची डाटा एंट्री होईल. एकंदरीत ही प्रक्रिया जलद असेल. ऑटो व्हॅलिडेशनमुळं चुकाही कमी होतील आणि डाटा ॲनालिसिस म्हणजेच डेटा विश्लेषण हे रिअल टाईममध्ये होईल. यामध्ये सर्वसाधारणपणे ही जी प्रक्रिया आहे ही ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. ही डिजिटल प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, तर सर्वसाधारणपणे प्रगणक म्हणजेच आपले इन्युमरेटर हे मोबाईल किंवा टॅब वापरतील. आपल्या घरभेटी दरम्यान लोकांनी सांगितलेली माहिती आपल्या मोबाईल ॲपमध्ये थेट भरली जाईल. यावर्षी आणखी एक वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्यास डाटा ऑफलाईन सेव्ह होईल आणि नंतर तो सिंक्रोनाइज केला जाईल. या वर्षाचं एक विशेष महत्त्व आहे. नागरिकांना स्वतःही सेल्फ इनोव्हेशन करण्याचा पर्यायही यावेळेला उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारणपणे तो कालावधी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत सेल्फ इनोव्हेशन आपण करू शकता. यावेळेलाच एकंदरीत नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरही वापरलं जाणार आहे. त्याच्यामध्ये सेन्सर मोबाईल ॲप, सेल्फ इनोव्हेशन पोर्टल, क्लाउड बेस्ड डाटा स्टोरेज, AI बेस्ड डाटा व्हॅलिडेशन याचा उपयोग होणार आहे आणि डॅशबोर्डवर जनगणना कामाची स्थितीही आपल्याला समजणार आहे. सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम अर्थात CMMS पोर्टल यावर प्रधान जनगणना अधिकारी, फील्ड ट्रेनर्स, चार्ज अधिकारी, प्रगणक, पर्यवेक्षक यांचा डेटाबेसवर लॉग इन तयार केले जाणार आहे. हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स तयार करणं आणि मॅप कार्विंग करून प्रगणक आणि पर्यवेक्षक हे हाऊस लिस्टिंग ब्लॉक अलॉट केले जातील आणि त्याची कामाची सद्यस्थिती या डॅशबोर्डवर आपल्याला दिसणार आहे. मोबाईल ॲप, इन्युमरेटर ॲप घरभेटी दरम्यान त्यामध्ये माहिती भरली जाईल. ही सर्व माहिती क्लाउड स्टोरेज आणि डेटा सेंटरवर सुरक्षितरित्या साठवण केली जाईल. एकंदरीतच यासाठी आपल्या राज्यातील, देशातील अनेक लोक प्रगणक, पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी, फील्ड ट्रेनर्स, जनगणना अधिकारी यासारख्या पदावर काम करणार आहेत. यांना वेळोवेळी शासनामार्फत प्रशिक्षण दिलं जाणार. हे प्रशिक्षण साधारणपणे जनगणनेचा कायदा, त्याचे नियम, जनगणनेची एकंदर प्रक्रिया, CMMS पोर्टल, HLB फॉर्मेशन, मोबाईल ॲप वापरण्याचे हँड्स ऑन ट्रेनिंग, डिजिटल डाटा एंट्री आणि व्हॅलिडेशन प्रक्रियेचे मार्गदर्शन, सायबर सुरक्षा, डाटा गोपनीयता प्रशिक्षण आणि फील्ड प्रॅक्टिस अशा अनुषंगाने हे प्रशिक्षण असणार आहे. श्रोते हो, गेल्या 15 वर्षात अधिकृत जनगणना न झाल्यामुळे सरकारी योजनांचा आराखडा तयार करताना आजही 2011च्या जुन्याच आकडेवारीवर अवलंबून राहावं लागत आहे. स्वाभाविकपणे अशावेळी अनेक पात्र लाभार्थी वंचित राहण्याची, नियोजन धोरण आखणी यात काही एक उणिवा राहण्याची शक्यता होतीच. मात्र आता 2026च्या जनगणनेमुळे या सर्व कमतरता दूर होतील. प्रत्यक्ष लोकसंख्या, नागरिकांची सामाजिक आर्थिक स्थिती याबद्दलची माहिती हाती असल्यानं नेमक्या गरजांनुसार धोरणं आणि योजनांची अधिक परिणामकारक आखणी शक्य होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या जनगणनेत जातीनिहाय गणनाही केली जाणार असल्यानं त्यातून सामाजिक न्यायाची नवी समीकरणंही स्पष्ट होणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगताहेत पत्रकार आणि सामाजिक विश्लेषक प्रगती बाणखेले. दर 10 वर्षांनी भारताची जनगणना होते. 2021 होऊ घातलेली भारताची नियोजित जनगणना कोविड महामारीमुळे पुढे ढकलली गेली आणि त्याचे परिणाम आज प्रकर्षाने जाणवतात. जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसते, तो देशाच्या सामाजिक आर्थिक वास्तवाचा आरसा असतो. लोकसंख्येचे ताजे आकडे उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळे 2011च्या जुन्या आकडेवारीवरच धोरणे आखावी लागली. त्यामुळे नियोजन आणि धोरणं आखण्यात मोठ्या त्रुटी निर्माण झाल्या. त्यामुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत असमतोल दिसून आला. अनेक गरजू घटक योजनांपासून वंचित राहिले असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी
संसाधनांचा अपुरा किंवा अयोग्य वापरही झाला असू शकतो. शहरीकरण, स्थलांतर, रोजगार यासारख्या झपाट्याने बदलणाऱ्या घटकांबाबत अचूक माहिती उपलब्ध नसल्यानं आर्थिक धोरणंही वास्तवापासून दूर राहिली असण्याची शक्यता आहे. राजकीय पातळीवरही याचे परिणाम दिसून आले. मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षणासंबंधीचे निर्णय पुढे ढकलले गेले. त्यामुळं प्रतिनिधित्वाच्या समतोलावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याचबरोबर सामाजिक विषमता आणि वंचित घटकांचं अचूक चित्र समोर येऊच शकलं नाही. उद्यापासून सुरू होणारी जनगणना ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर ती देशाच्या विकासासाठी दिशादर्शक ठरणार आहे. यातून मिळालेल्या अद्ययावत आणि विश्वासार्ह आकडेवारीच्या आधारावर प्रभावी धोरणं आखता येतील. त्यामुळे ही जनगणना वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करणं ही शासनाची तशीच समाजाचीही सामूहिक जबाबदारी असणार आहे. यावेळी प्रथमच जातगणना पण होणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया ठरणार आहे. यामधून देशातील सामाजिक संरचनेचं अधिक वास्तव आणि अद्ययावत चित्र समोर येईल. वेगवेगळ्या जातींची लोकसंख्या, त्यांची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थिती नेमकी कशी आहे याची अचूक माहिती उपलब्ध झाली तर धोरणं अधिक परिणामकारक बनू शकतात. आरक्षण धोरणं, कल्याणकारी योजना आणि संसाधनांचं वाटप हे अधिक न्याय्य पद्धतीने त्यामुळे करता येईल अशी अपेक्षा आहे. जातीने ह्या जनगणनेचा एक मोठा सकारात्मक उद्देश हाच आहे की इतिहासात वंचित राहिलेल्या घटकांची एक वास्तविक स्थिती समोर यावी आणि त्या आधारे सामाजिक न्यायासाठी ठोस पावलं उचलता यावीत. शिक्षण, आरक्षण, रोजगार धोरणं अधिक अचूक बनावीत आणि यामधूनच खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक विकास साधता येईल. याचा फायदा ध्रुवीकरणासाठी आणि जातीय भावना भडकावण्यासाठी होऊ नये ही चिंता मात्र यातनं नक्की असू शकते. महिला आरक्षणाच्या कायद्याबाबत की ज्याचं नाव आहे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 हा आधीच मंजूर झालेला आहे. पण यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो लगेच लागू होणार नाही, तर काही अटी पूर्ण झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. हे आरक्षण SC आणि ST आरक्षणातही लागू होणार आहे. मात्र या कायद्यात स्पष्ट अट अशी घालण्यात आली आहे की नवीन जनगणना पूर्ण होणं आवश्यक असून त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होणं गरजेचं आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे महिला आरक्षणाची अंमलबजावणी 2029च्या लोकसभा निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे. ती याआधी करण्याची चर्चा सुरू आहे, पण तसं करायचं झालं तर कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर विविध समाज घटकातील महिलांचं प्रतिनिधित्व नेमकं काय आहे ते स्पष्ट होईल आणि यानंतर कदाचित OBC महिलांसाठी पण स्वतंत्र कोटा असावा की काय हा मुद्दा पण पुढे येऊ शकतो. श्रोते हो, एकंदरीत 15 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर होणारी देशाच्या सर्वसमावेशक विकासाचा आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या संकल्पासाठीचा हा पाया ठरणार आहे. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन भावना गोखले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन प्रज्ञा जांभेकर.